बघा तुमच्या पुस्तकामध्ये एक तुम्हाला लॉयन दिसेल. लॉयनच्या बाजूला एक स्क्वेअरल आहे. स्क्वेअरल ही स्क्वेअरल म्हणजे काय रे? स्क्वेअरल म्हणजे काय? कोण सांगते मला? चित्र पाहून सांगा का? मासा वाटायला का ती? राईट. मग ही स्क्वेअरल नाहीच. ही स्क्वेअरल नाही ती, पण याच्यामध्ये एक स्क्वेअरल आहे. मी तुम्हाला त्याचं नाव सांगतो मराठीमध्ये काय म्हणतात ते. स्क्वेअरलला मराठीमध्ये म्हणतात खार. कुठं आहे? हां, मला दिसणार इथं आहे. हां, ही स्क्वेअरल आहे. पुन्हा तुम्हाला इथे एक मंकी दिसला का? आता हे जे पाण्यामध्ये दिसेल तुम्हाला, हे ऐका, हे पाण्यात दिसले ना, हे डॉल्फिन नाही. ते आहे सील. मासा आहे एक प्रकारचा. तो सील नावाचा तो मासा आहे. त्याला असं तोंड असते, त्याच्यावर असे मिशा असतात आणि मागं माशासारखी त्याला शेपूट असते. तर असे काही प्राणी आहेत आणि काय लेकर खेळायला दिसेल तुम्हाला की नाही. आता ही एक पोयम आहे, ती आपल्याला शिकायची आहे. आता आपलं ठरल्याप्रमाणे कोणतं वाचायचं मी सांगतो. तुझं पुस्तक कुठं आहे? कोण आणलं नाही? चल. हां चला. गोलमध्ये जे लिहिलं ते वाच. दीपाली. लक्षात ठेव. हाऊ बरोबर आहे. क्रिएचर्स हा शब्द आपला झालेला आहे. झालेला आहे आपला शब्द. क्रिएचर म्हणजे कीटक. क्रिएचर म्हणजे काय? कीटक म्हणजे काय? बारकी किडी नाही. कीटक म्हणजे हे सगळे प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांना इथे क्रिएचर म्हणलं. हे मूळ शब्द आहे. मूवे नाही, कारण शेवटचा इचा उच्चार होत नाही. मू शब्द काय आहे? आणि मो पण नाही. शब्द आहे मू म्हणजे हालचाल करणे. मू म्हणजे काय? हालचाल करणे. ज्यावेळेस आपल्याला तुम्हाला होमवर्क लिहा असं म्हणेल मी, त्यावेळेस हा व्हिडिओ बघायचा आणि याच्यामध्ये जे शब्द दिले ना ते लिहून घ्यायचे. जसं की आता इथं हा एक शब्द आला होता. पुन्हा तुम्हाला दाखवतो मी शब्द कसा येते. इथं बघा, इथं शब्द कोणता आला? पहिला स्क्वेअरल आला. ओके. स्क्वेअरल म्हणजे काय? स्क्वेअरल म्हणजे काय रे? खारुताई. ओके. खार म्हणा किंवा खारुताई म्हणा. दुसरा शब्द कोणता आला आत्ता? क्रिएचर म्हणजे कीटक. काय? कीटक म्हणजे सगळे प्राणी. आणि आता एक दुसरा शब्द आला. कोणता आला रे? मूवी नाही. मू MOVE. मू म्हणजे हालचाल करणे. तुम्हाला ते हे एक माहीत आहे का? ॲडव्हर्टाईज आहे बघा, मूची ॲडव्हर्टाईज आहे. बाईची कंबर दुखते आणि तिच्या कंबरवर मू लावते तर हां म्हणते की नाही? मलम. त्या मू नाव आहे त्या मलमाचं. मू नाव कोण आहे? कारण ते कंबर आखडल्यामुळं त्या बाईला काहीच काम करता येत नाही. मग तिची हालचाल तिनं करावं बा, मग त्या मलमाला नाव दिलं तिनं, मू नावाचं. त्याच्यामध्ये झेंडूबाम असते एक प्रकारचा. आता काय करावं लागते आपल्याला? हे जे भाग आहे इथला, याची हे शब्द तुम्हाला लिहिता आले याची. नंतर पुढचा भाग बघूया आपण. आता हे वाचलं दीपालीनं. हाऊ क्रिएचर्स मूव. हाऊ म्हणजे कसे. कसा, कसे. क्रिएचर्स मूव म्हणजे क्रिएचर्स हालचाल कशी करतात. आलं का? क्रिएचरमध्ये आपण पण येतो बरं. हे हालचाल कशी येतं का? पण आपण काय आहोत? एक ॲनिमल आहोत. आपण काय आहोत? ॲनिमल. हे सगळे ॲनिमल आहेत. इथं दिसलेले ॲनिमल आहेत आणि आपण पण ॲनिमल आहोत. ॲनिमल म्हणजे काय? ॲनिमल नावाची मागे एक मूवी आली होती, प्राणी. ॲनिमल आणि क्रिएचरमध्ये फरक हाच आहे. यांना क्रिएचर म्हणतात कारण हे जंगलामध्ये राहतात, वनामध्ये राहतात. आणि ॲनिमल म्हणलं की प्राणी, ते ज्याच्यामध्ये माणूस पण आला. मग हे क्रिएचर कसे मूव्ह करतात माणसं सोडून, ते आपण वाचूया. चला, सृष्टी वाची. लिसन, रिपीट, लर्न अँड. चला सोडा. पुन्हा एकदा नियम आहे का? ज्या वेळेस मोठ्या शब्दामध्ये BE सुरुवातीला येते किंवा RE सुरुवातीला येते,
या बीईला बे म्हणायचं नाही, आरईला रे म्हणायचं नाही, तर काय म्हणायचं? बीईला बी म्हणायचं आणि आरईला री म्हणायचं, री म्हणायचं. म्हणजे बघा इथं आरईचा री आला बरोबर. हां, आणि रिपीट म्हणताना तू काय म्हणली? PEATला तू पेट म्हणली. तू आपण ही गोष्ट सांगितली ती EA जेव्हा जवळ येते तेव्हा त्याचा आय करायचा आणि आयचा होती ई, म्हणजे पला वेलांटी पी, पीठ. हे शब्द सांगितले ना आपण. SEAT सीट, READ रीड, LEAD लीड, LEAN लीन, MEAN मीन. तसं मग हे री आणि हे पीठ. आणि हा तसा शब्द आहे आरियाला म्हणजे री झाला, आरियाला म्हणजे री झाला. आणि CITE शब्द आहे साईट, साईड, साईड, SIDE साईड, MITE माईट, WIDE वाईड. हां, मग हे रिसाईट तो शब्द काय आहे? RECITE हा शब्द आहे रिसाईट. रिसाईट म्हणजे काय कोण सांगते मला? 100 वेळा आपल्या मोबाईलवर टाकलेला आहे मी. रिसाईट म्हणजे पाठ करणे. ज्यावेळेस मी इंग्रजीमध्ये लिहितो एखाद्या गोष्टीला खाली लिहितो रिसाईट इट, जेव्हा मी काय म्हणतो रिसाईट इट, याचा अर्थ मी तुम्हाला म्हणालो की त्याला पाठ करा. इथं बघा लिसन, रिपीट, लर्न अँड रिसाईट. इथं मराठीचा अर्थ काय दिला याचा? ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. इथं पाठ करा असं कुठं दिलं नाही, पण रिसाईटचा अर्थ पाठ करा असाच होतो. हां, रिसाईट, रिसाईट म्हणजे काय? पाठ करणे. इथं काय म्हणलं? ऐका, लिसन म्हणजे ऐका, रिपीट म्हणजे म्हणा म्हणलं, रिपीट म्हणजे पुन्हा म्हणायचं, लर्न म्हणजे शिकायचं, जे ऐकलं ते शिकायचं, आणि रिसाईट म्हणजे म्हणून दाखवा म्हणते. म्हणून दाखवा म्हणजे पाठ करायचं आपल्याला. ते ही झाली गोष्ट. आता आपण कवितेकडे वळूया. तुम्ही वाचा आता. काय होईल पहिला शब्द? द लॉयन वॉक्स. हां हां, पिडंट ड यन नाहीच ना कुठं. चला, 2 शब्द तुम्हाला कठीण वाटायले ते मी सांगतो. तुम्ही वॉक वाच. हां हां, तुम्ही आहे की नाही वॉक हा शब्द वाचता, चांगली गोष्ट आहे. वॉक हा शब्द म्हणजे वॉक म्हणजे काय रे? कोण सांगते मला? वॉक म्हणजे काय? लोक वॉकिंगला येतात सकाळी, वॉकिंग करायला. वॉक व्यायाम नाही, चालणे. वॉक म्हणजे काय? चालणे. आणि रन म्हणजे असा फरक आहे वॉकमध्ये आणि रनमध्ये. आणि वॉकमध्ये आणखी एक शब्द आला बघा, ऐका. वॉकमध्ये आणखी एक शब्द आला, ब्रिस्क वॉकिंग. कोणता आला? ब्रिस्क वॉकिंग. ब्रिस्क वॉकिंग म्हणजे काय माहिती आहे का? वॉकिंग म्हणजे चालणे आणि ब्रिस्क म्हणजे काय? पट्टपट्ट चालणे. पट्टपट्ट म्हणजे काय? जोरात चालणे. म्हणजे चालण्याच्या आणि पळण्याच्या मधली स्टेज. पळतो आपण जोरातच की एकदम, आणि चालतो आपण दमानं. चालणेच पण पट्टपट्ट चालणे, त्याला ब्रिस्क वॉकिंग म्हणतो. त्याला काय म्हणतं? ब्रिस्क वॉकिंग. आता याच्यामध्ये हा शब्द आला PAD. हा शब्द माहिती तुम्हाला काय होते? हा शब्द पॅड. ओके, म्हणजे इथपर्यंत पॅड आहे, बरोबर आहे. आणि शेवटी ईडी आला. ईचा होते ए, ईचा होते ए, मग पॅडेड शब्द काय झाला? पॅडेड. आता बघा, तुम्ही ईचा नियम वाचला असेल की ई हा शेवटी आला किंवा शेवटून सेकंड आला तर त्याचा उच्चार होत नाही. पण इथून शेवटून सेकंड आला की नाही, मग याचा उच्चार तर होऊ नये असं होतं, पण इथं नियम तो लागू होत नाही. ईडी जर आला शेवटी, ईडी काय आला? ईडी, तर या ईचा उच्चार होते. ईडी आला तर याचा उच्चार होते, ईडी उच्चार होत नाही. पॅडेड पॉज. काय होते? पॉज. LAW लॉ होते, लॉ. आणि LAWS होते लॉज. इथं काय? PAWS पॉज, पॅडेड पॉज. तुम्ही पाहिला असेल इथं की जरासं खाली गेलं की तुम्हाला शब्द दिसायला पाहिजे पॉज. दिसला का? बघा, पॉज म्हणजे काय? पंजे. पॉज म्हणजे काय? पंजे. मला सांगा, आपल्याला पंजा आहे की नाही? तळहात आणि तळपाय. तळहात आणि तळपाय यात फरक काय? तळहात आणि तळपाय. हां 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 हां, मेन फरक सांगतो तुम्हाला मी. तळपाय म्हणजे याचा उपयोग आपल्याला चालण्यासाठी होतो. हां, आणि तळपायालाच पंजा म्हणतो. तळपायालाच पंजा म्हणतो. पण आपण सरासरी माणसाच्या बाबतीत पंजा म्हणत नाही,
आपण तळपायचं म्हणतो. प्राण्यांच्या बाबतीत काय देतं, पंजा देतं. मग हा पंजा घोड्याला आहे, शेळीला आहे, गायला आहे, तसा वाघाला पण आहे, कुत्र्याला आहे आणि लॉयनला पण आहे. पण इथं काय लिहिलं, पॅडेड पॉज म्हणे. कोणतं पॉज म्हणे, पॅडेड. पॅडेड म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे की असे गादीसारखे पंजे. कसे पंजे, गादीसारखे पंजे. द लॉयन वॉक्स ऑन पॅडेड पॉज. गादीसारखे पंजे घेऊन लॉयन वॉक करते. आपल्याला काय शिकायचं होतं की हाऊ क्रिएचर्स मूव्ह. आपल्याला काय शिकायचं होतं, हाऊ क्रिएचर्स मूव्ह म्हणजे क्रिएचर्स कसे हालचाल करतात. मग लॉयन पॅडेड पॉजनं वॉक करते. पुढचं वाचा. आता शब्द शिकलो की स्टार्टिंगलाच. द स्क्वेरल लिप्स फ्रॉम लिम्ब टू लिम्ब. बघा इथे शब्द दोन आले बघा नवीन. लिप्स हा शब्द आला. लिप्स म्हणजे काय, तुम्ही मला वाटलं ते म्हणता. लिप्सची स्पेलिंग काय माहिती आहे का तुम्हाला, LIPS किंवा लिप म्हणा त्याला. हे लिप्स म्हणजे ओठ बरोबर आहे, ओठ. इथं ती स्पेलिंग आहे का. मग लिप म्हणजे काय हवं इथं, इथं उड्या मारणे. लिप म्हणजे काय, लिप्स म्हणजे उड्या मारणे. जाऊ लिप्स म्हणजे काय, उड्या मारणे. इथे लिहिलं लिम्ब टू लिम्ब. शब्द काय आला, लिम्ब टू लिम्ब. लिंब म्हणजे अर्थ पाहायला जर गेला, लिंब म्हणजे अवयव. ऐक ना तुम्ही, लिंब म्हणजे काय, अवयव. लिंब म्हणजे अवयव. पण इथं लिंब म्हणजे अवयव नाही. इथं लिंबचा अर्थ काय आहे, एक लिंब म्हणजे झाडाची फांदी. फांदी झाडालाच असते ना, म्हणून फांदी म्हणू आपण. लिंब म्हणजे फांदी. म्हणजे स्क्वेरल, द स्क्वेरल लिप्स फ्रॉम लिंब टू लिंब. म्हणजे स्क्वेरल उड्या मारली, टुणूक टुणूक उड्या मारायली. कशी मारायली, झाडाच्या एका फांदीवर दुसऱ्या फांदीवर. म्हणजे हिची हालचाल आहे. ही कोणाची हालचाल आहे, मुवमेंट कोणाची आहे, स्क्वेरलची आहे. नंतर बघूया पुढचं काय आहे ते. वाचा पुढचं. नाही 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 का, लाईज हा शब्द LIES, लाईज. मग फ्लाईज. व्हाईल फ्लाईज कॅन क्राउल स्ट्रेट अप ए वॉल. बघा आता इथं तुम्हाला बघा तीनच शब्द दिले आहेत खाली पाहायला गेलं तर. व्हाईल फ्लाईज कॅन क्राउल स्ट्रेट अप ए वॉल. फ्लाईज म्हणजे ते हे असते तर बघा, नागतुडे टाईप असते. नागतुडे माहिती का, त्याला पंख असते तर ते कसं पळत हालचाल करते म्हणते, ती भिंतीवर जाते म्हणते, चढते म्हणते ती. अप ए वॉल, अप ए वॉल. दिसायला का तुम्हाला इथं, कुठं आहे, इथे दिसून मला वाटते ती. हां मला तेच वाटते, हे वाटेल ते आळी 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 ती वॉलवर जाते म्हणते ती. पुढचं पहा आता. सिल्स डायू स्विम. दोन शब्द आले इथं. सील पाहिला आपण. सील हा काय आहे, सील हा मासा आहे एका प्रकारचा. एक प्रकारचा पाण्यात पोहणारा जीव ठीक आहे. दिसला का सील तुम्हाला, कुठं आहे ते, कुठं आहे सील, हे सील. त्याच्या बाबतीत काय सांगितलं, अँड सील्स कॅन डायू, DIVE डायू. तुम्ही एक शब्द ऐकला का रे क्रिकेटमध्ये, डाय मारली म्हणजे डाय. कशी मारते डाय, अशी उडी मारते. हां डाय. आता ही डाय अशी असते. आणि तुम्ही पोहताना एक शब्द ऐकला का, खुपशी. खुपशी म्हणजे काय, बघा असं पोहत येतं, त्या खुपशीला डायू म्हणतात. त्या खुपशीलाच काय म्हणतात, डायू. डायू म्हणजे पाण्यामध्ये बुडणे, खाली जाणे पाण्याच्या. नंतर शब्दाला स्विम. स्विम म्हणजे काय, पोहणे. सोपं आहे की नाही. स्विम म्हणजे पोहणे. म्हणजे ती डायव्ह करते सील आणि स्विम करते. ही सीलची मुवमेंट झाली. पुढचं बघा, पुढचं कोण आहे, द वॉर्म ही विगल्स ऑल अराउंड. आता बघा मग आपलं चुकली गोष्ट. आपण काय म्हणलो, फ्लाईजला या ही वय म्हणलो, पण ती नव्हे.
आळी. वर्म म्हणजे आळी. वर्म म्हणजे काय? आळी. आपल्याला फ्लाईज काय दिसणं झाली वय तुम्हाला दिसले कोण मला कुठं? रन आहे इथे. हा वर्म. हो आहे ना, वर्म म्हणजे आळी असेल ना, हो. आहे ना. ते हा. वरून तुम्ही हे जरा मार. इथे रन आहे. सर इथं आहे की हिंदी. मधमाशी हिंदी, मधमाशी आहे हिंदी. मधमाशी. हा ते वम म्हणाला का तू? हा हा ते वम आहे की नाही, ते ब्रिटिशचे उच्चार होते. ते आपले ते उच्चार होत नाहीत तसे. आपला वर्म प्रमाणच होते. आपण त्याला वर्मच म्हणतो. आपण त्याला वम कोणी म्हणत नाही, म्हणून त्याला तुम्ही वर्म म्हणायचं. वर्म आळी ते स्टँडर्ड उच्चार आहे एकदम ते वर्म. हा आणि आपली जे फ्लाईज इथं आहे की नाही, इकडे साईडला आहे फ्लाईज. हा फ्लाईज मधमाशी म्हणायची. हा मधमाशी राईट. बी बी नंतर द स्विंग टेल. स्विंग नावाचा शब्द ऐकला का तुम्ही? स्विंग नावाचा असं कूलर असते. कूलरला मध्ये अशा पट्ट्या असतात, उभ्या पट्ट्या आणि आडव्या पट्ट्या. ते काय करतात पट्ट्या माहिती आहे का? उभ्या पट्ट्याला असं आपण स्विंग केलं, स्विंग अशा देतात, अशा देतात. आडव्या पट्ट्याला गेले की अशा देतात, अशा देतात. मग हे जे फिरणं आहे इकडं तिकडं त्याला स्विंग म्हणतात. स्विंग स्विंग तुम्ही बघितलं का? वानेर बघा, या फांदीहून त्या फांदीवर, त्या फांदीहून या फांदी स्विंग करत आहे कूलर सारखं. त्या ठरलीच आहे मुवमेंट. या उडी मारायची पुन्हा त्याच्यावर वापस उडी मारायची. याला स्विंग करणे म्हणतात. बाय हिज टेल. टेल म्हणजे काय? TAIL टेल. टेल म्हणजे शेपूट. तेल म्हणजे शेपूट. TIL टेल म्हणजे शेपूट. आणि टेलचा दुसरा एक शब्द आहे टेलचा. कोणता आहे? शेपूट किंवा शेपटी. आणि टेलचा आणखी एक शब्द आहे TELL टेल. टेल म्हणजे सांगा. टेल मी म्हणतो ना आपण एखादा, टेल मी म्हणजे मला सांगा. पण TIL टेल म्हणजे शेपूट आणि TELL टेल म्हणजे सांगा. शेपटीच्या सहाय्याने इकडून तिकडं मंकी उड्या मारते. अँड बर्ड्स काय काय मे हॉप अपॉन द ग्राउंड. बर्ड्स काय करतात म्हणजे हॉप अपॉन द ग्राउंड म्हणजे ग्राउंडच्या वर जाऊन ती उडतात. बर्ड्स. पुढचं वाचा. ऑर स्प्रेड देअर विंग्स अँड सेल. स्प्रेड म्हणजे काय? स्प्रेड म्हणजे पसरवणे. स्प्रेड म्हणजे काय? पसरवणे. पसरवणे. बघा वर गेले की त्याचे विंग्स असे पसरवतात. विंग्स म्हणजे पंख. विंग्स म्हणजे काय? पंख. म्हणजे ही झाली आपल्या पक्ष्यांची हालचाल. बट बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन. पण बॉईज अँड गर्ल्सला असे ठरलेलं नाही. मच मोर फन करतात ते हालचाल करताना. आपण उड्या मारतो, पळतो बी, चालतो बी, आणि काय करतो आपण? हालचाल करतो अवयवाच्या आपल्या. म्हणजे बट बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन. यांच्यापेक्षा जास्त फन आहेत आपल्याकडे. मोर म्हणजे खूप जास्त. दे लिव्ह अँड डान्स अँड वॉक अँड रन. बघा दे लिव्ह म्हणजे ते उड्या पण मारतात, टुनुक टुनुक. ते डान्स पण करतात, ते वॉकिंग पण करतात आणि रन पण करतात. म्हणून म्हटलं इथं बट बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन. यांच्यापेक्षा जास्त आहे. ही झाली सगळ्यांची मुवमेंट. मूव्ह म्हणजे हालचाल आणि मुवमेंट म्हणजे सुद्धा हालचाल. याला मुवमेंट सुद्धा म्हणतात. मुवमेंट म्हणजे हालचाल. आता हे एवढं झालं आहे आपला. हा धडा आपला संपला. आणि याच्या व्हिडिओमध्येच असे शब्द येत असतात. ते व्हिडिओ पाहायचा, जे शब्द आला ते असा लिहून घ्यायचा. आता आपण घेऊया नेक्स्ट पार्ट. कोणतं काढायचं? वासरू.